सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला. एवढं आंब्याला का नुकसान झालं आपलं. काय करायचं लोणचं लोणचं नाही जाते फळपाट कूलरने मात सांभाळी म्हणा. वारं कुठं जाग्याला येतं आता मला किती आपण ह्यांचं नाही रे. आपण ह्यांच्या आपण कमी म्हणजे काय आपण त्या लेवलचं नाही. लेवल बोलाचा भात आणि बोलाची कडी. त्याच्यानंतर काय झालं नाही काय नाही. मला पण यायचं होतं वाडीला. का ग साडी घ्यायची मला. मी आलो ठेवून. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे. गाईंना वैरण पाणी केलं. पाणी नाही पाजलं, फक्त वैरण टाकलेलं आहे त्यांना. आणि आपलं चालू आहे आता डाळी पॅकिंग करायचं. आज आहे रविवार, उद्या सोमवारच्याला हे पाठवून द्यायचं. जेवढ्यांची ऑर्डर आले तेवढ्यांच्या जेवढं पॅक होईल तेवढं करायचं. कारण आता इथं कसं आहे, इथं आपल्या इथं काटा आहे ती बारीक आहे. थोडं वजन करावं लागते. 2-2 किलोने 2 किलो वजन करून 5-10 किलोच्या पिशव्या येत्या. 5 किलो 7 किलो 10 किलो अशी ऑर्डर येते. आणि ही डाळ आपली अशी डाळ आहे. काय म्हणणं आहे तुला अजून? काय नाही. आता जवळजवळ क्विंटलभर डाळ काढली ना का आपण? क्विंटलच्या पुढे काढली डाळ. क्विंटल निघाल. तूर भरडली जास्त. तूर जास्त भरडली, डाळ क्विंटलभर निघाल. तर एवढं सगळं राहील का ह्यात ना काय शिल्लक? डाळ शिल्लक राहते की. राहते ना. एक 25 किलो 15 किलो इथे येऊन नेणार आहेत ना, त्यामुळे शिल्लक पाहिजेच की. शिल्लक त्यांचं नाही. एक काम करू, त्यांच्या नावचं भरून पॅक करून तोंड लावून ठेवून टाकू. कधी यायची तवा येऊ दे तर त्याला हातात लावाय नको आहे का नाही. त्यांनी पैसे भरून ठेवलेलं आहे तर म्हणल्यावर परत ऐन टायमाला आपण त्यांना ही बारक्या पॅकिंग करायचं. त्यांना परत डाळ नसायची असं होणे. 2-2 महिने झाले त्यांनी पैसे भरून ठेवलेले आहेत. आता ह्या महिन्यात येणार आहेत 15 दिवसात. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला. सासरवाडीला येऊन गाणं म्हणायचं असतं. नाही आता तू काय म्हणायचं माहित आहे का? ही मी म्हणलं का नाही, तू लगेच म्हणायचं असतं. सांगा या खोपडीला बांबू नाही झोपडीला, कशी जाऊ सांगा मी सासरवाडीला. म्हण काय झालं म्हणलं? काय झालं पायाला? लंगती काय? हा काय चावलंय काय? काय झालं नेमकं? ते बसून झालंय रे तिला. लाल झालंय ना. जखम झाली का? बसून झाली. पाणी पिली का? बांध सावलेला मग. कुठं बांधतो? इथं बांध. होय चालतंय की. लय पडलं का ग? हा तरी मग अशी वरच्या आंब्यात आणलं ते. ही शेवगे बसले आंब्याचं. आणि ही काल आपण पिकलं आंबा तोडलेलं त्या आंब्याचं. अरे रे पिकलं ते की आंबा. हो पिकलं नाही तर ही काय पिकलाय की काय झाले याला? कलर आलाय की. पण आता आपटल्यामुळे नाही. आपटलेला आंबा आहे तर नीट पिकणार नाही. लय नुकसान झालेलं का? बारकं बी पडले ते. बापू एवढं आंबाला का नुकसान झालं आपलं? काय करायचं? लोणचं होत नसतं आता ह्याचं. नाही मग बिलबिल लोणच्याला कडक आंबा लागतो. ही बिलबिल झाली. आता ही आदळापट झाली. आणि शे आंब्याचं लोणचं होत नाही आपल्या. नाही आपल्याला निदान चिरून हळद मीठ लावून तरी होईल का नाही? तसं वय तसं एखादा ग म्हण की. पण लोणच्याला आंबा ही नाही. आंबट आंबा लागतो. काय झाडाला राहिलं का नाही तर मग आधीच कमी होतं. हा हाय तो 2-4 फक्त. मग किती राहणार आता? किती पडले ते तुम्ही बघा की. लय पडलं. पाण्याशी आंबा निघला. आणि आधीच आंबा यंदा कमी लागले. कमी लागलं. इकडे तर 2 होतं त्यातलं बघा 3 काय 4 होतं त्यातलं 3 आणलं. एकच राहिला बघा. आणि ह्या मधल्या आंब्याचा पडला एक सुद्धा पडला नाही त्याचा. नाही ना. देठात ताकद आहे का त्याच्या देठात ताकद आहे. आंबाच नाही दादा. काय आंब्याचा
नाही चालत नव्हतं मग चालू करतो. कोण चालू केला त्याने गप्प पुढे कर नको. चंद्र पांढरा शुभ्र दिसायला लागलाय. चालू आहे डाळ उपनायला. पुढे जाते फळपाट. कूलरने मात सांभाळी म्हणा. वारं कुठं जागेला आहे तेव्हा आता. वारं नीट लागत नाही वारं असलं तरी पण. मी ह्याच्यावर विचार करतो पहिली माणसं कशी करत असतील ग वाऱ्यासाठी. टाइम तसाच जात होता त्यांना. आहे ना वारा आलं की पळा 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 उठा 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 उठा. आता सगळं झटपट पाहिजे. इतके दिवस आपण नाही का वाऱ्यावरच सगळी कामं केले. आता कूलर सूर्यफूल तुम्ही पिकवत नव्हतं का पहिलं. होय सूर्यफूल कसं उपणायचं वाऱ्यावर. मशनीनं व्हायची की नाही का उपणावं लागायची एकदा. लागायचं की होत्यात किती घाण यायची बैलगाडीच्या मशनी असायच्या. हा मका तशी तर फलपाट यायचं उपणावं लागायचं. तर मंडळी बसलो निवांत इथं हिला सोबत. मला तर झोप लागली पण ही काही यायला तयारच नाही. तुझं चालू आहे अजून हे झालंच नाही. आता उद्या पाठवा म्हणलं होतं सोमवारचं पण सोमवारी कसले सुट्टी आहे. कसली सुट्टी आहे का जयंती आहे. हो 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ना. पौर्णिमेला असते ना. नाही नाही आता कुठली ग. तारखेवर असेल काय मला एवढं माहिती नाही. तारखेवर असेल. अगं ती वैशाख पौर्णिमेला असते का नाही काय एवढं माझ्या लक्षात नाही आता. चैत्र पौर्णिमेला असेल. चैत्र पौर्णिमा आजच आहे. काल आज जाऊ दे काय असेल ते असेल पण सुट्टी आहे एवढं मला काय माहित नाही. मी कॅलेंडर काय बघत नाही. टीव्ही कधी बघत नाही. टीव्ही आमच्या घरात नाही. टीव्ही आहे फक्त दाखवायला बघायला नाही. टीव्ही शो म्हणून आहे पण बघत नाही. तुम्हाला खरं खरं सांगू का टीव्ही का मी चालू करत नाही. टीव्ही पुढे बसलं की माणूस उठत नाही. काम असते ते आपल्या मागं. आपल्याला काहीतरी करून दाखवायचे काहीतरी घडवून दाखवायचे एक वेगळ्या क्षेत्रात आपल्याला एक प्रावीण्य मिळवायचे. तर अशा टायमाला तुम्ही टी व्ही पुढं बसून कसं जोडायचं नाही जमत ना. त्यामुळे मी टी व्हीचा जास्त नाद करत नाही. इथं गट्टू झोपलाय आपल्यापाशी. गट्टू झोप. मी आला की माझ्यापाशी येऊन बसतो निवांत. तरी मला वाटतं हिला कमीत कमी 15-20 मिनिट लागतील अजून. तुला 15 मिनिटं लागते ते ना. The next day. आपण आलोय गावामध्ये आता आणि बसलो इथं दत्त मंदिरापाशी. प्रशांत गोरे आणि आमचं चालू आहे थोडं नियोजन बघू. हॅलो अरे कुठे आहे गावात. अरे काय खरबूज खायला बोलवलं नाही काय नाही. तू म्हणलं मुंबईला गेला काय काय त्या गडबडीत त्याला भावना ठेवून काय कोणाला अरे पण आम्हाला भाव नसला तरी आम्हाला खायला काय. संदीप काय म्हणतात बघ. संदीप म्हणतात भाव नसला तरी आम्हाला खायला काय ताव 1-2 खरबूज जरी. काय त्या कोणाला काय मला मुडतच नव्हता हो. बरं ते आज करायचे ट्री हाऊस वर करायचं काय नियोजन पार्टीचं. करू की आता कुठं आहे तू एक्झॅक्टली. सांबारवाडा. ये मग इथं आम्ही दत्त मंदिरापाशी बसलोय. ओके आलो लगेच ये. हाय दोस्तांनो. काय दोस्तांनो लागा काय लय दिवस झाला ट्री हाऊस वर गेलो नाही काय नाही. कालच पार्टी अरे तुम्ही मग ही 2 ते करते ते आपल्याला बोलवत नाही ते. आपल्याला बोलवत नाही ते. तुम्ही रोज पार्ट्या करताय पण आम्हाला कधी बोलवलंय का. अचानकच आला काल. प्रत्येक वेळी अचानक ये तू. कोण कोण नितीन नवगिरे मला कितीतरी वेळा. ते आपण ह्यांचं नाही रे. आपण ह्यांच्या हे ना आपण कमी म्हणजे काय आपल्याला म्हणजे असं- आपण त्या लेवलचं नाही. लेवलचं बी नाही ना आपल्याला कसं असं ओळून टाकते ती बाजूला. ऐक तसं बिजी माणसं आहे. बिजी नाही. 12 महिने 18 काळ निवांत आहे मी लगा. ही सर्वंट आहे. हं आम्ही काय शेतकरी आम्ही निवांतच करतो. कितीतरी वेळा हं मी दुपारी पोस्टात वाडीला चाललोय हं आणि त्या तिकडून सगळा मटेरियल बिटेरियल घेऊन आलाय. हं कितीतरी वेळा मला दिसला. मी त्याला वाटत अडवलाय. हं तिथने ह्याला फोन बी गेलाय. हं धनच्या काय पार्टीचं बिटीचं नियोजन हं. हाय की नित्याचं माझं नियोजन आहे पण म्हणला नाही हं. ये की तू बी ये म्हणून. फी काय काय खोटं बोलतोय साप खोट आहे. काय साप खोट आहे बोलवा नी त्याला. होय, बरं जाऊ द्या. आता पुढचं नियोजन पण बघू आजचं काय आपण. करायचं. काय ही तुम्ही तर शाकाहारी पक्ष आहे. मी शाकाहारी पक्षातला माणूस आहे. तुम्ही जर तसं असलं तर मग मी मी आहे पण नाही शाकाहारी पक्षातला आहे.
चैत्र महिना चालू आहे. मग मी पण राहतो तुमच्या पक्षात. पक्ष पण म्हणजे तुम्ही चैत्र फित्र पाळत नाही का? त्यांना तुम्हाला कुठला देव आहे? आम्हाला हे ज्योतिबा बरोबर भैरव ना. आम्हाला ज्योतिबा आहे, त्यामुळे मला चैत्र महिना पाळावा लागतो. चैत्र महिन्यात मी अजिबात नॉनव्हेज स्पर्श सुद्धा करत नाही. हा. त्यामुळे मग आज व्हेजची करू पार्टी मस्त. देवा सोडून सायंटिफिकली कारण तर माहिती टेम्परेचर अरे तुम्हाला मी एक सांगू का? एक तुम्हाला कारण सांगतो मांसाहार का करायचं नाही. पहिली माणसं गाढवाने कष्ट करायची लागा, त्यांना ते मांस पचायचं. आता पचत नाही, त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर उमटते. शरीराला हालचालच नाही. त्याच्यामुळे ते हे नाही असं आहे त्याला. मग आता आज दिवसभर तुझा प्रोग्राम काय आहे? आज माझा प्रोग्राम आता रोपं भरायची ती मला संगमला नेऊन टाकायची ती हां. आणि 2 तासानंतर संगमला म्हणजे इकडं यायचं जाऊ. संगमला रोपं टाकून लगेच मागायचं. मग त्या कामात किती वेळाने तो रिकामा होणार? 1-1.5 तासात आता भरली किती लांब? लांबायला 3-4 तास तर लागणार, जायला 2 तास. संगम टेम्परेचरच्या पुढं टेंभुर्णीच्या पुढचं संगम की जायला 1.5 तास, यायला 1.5 तास. नरसिंगपूर हा तीच म्हणतोय रे, 1.5 तास. 2 तासात रिकाम होते. होय. बरं लवकरात लवकर बघा. दुपारी 1-2च्या दरम्यान होतं की नियोजन? आणि आता पालवी फुटली बरं का 100%. चिचलला का? हो. एक नंबर व्ह्यू होणार आहे, खतरनाक कारण वाटणार. पालवी फुटल्यामुळे हिरवगार दिसणार आहे. हा, आणि हा. मस्तपैकी बनवू आणि वर जाऊन खाऊ हा खाऊ. हा खाऊ. आणि मग येताना टेंभुर्णीवरनं तुम्ही ही घेऊन या भाजीपाला. आता टेंभुर्णीतून आणावं लागेल. मध्ये तर कुठे इथं गावात त्या लिस्ट काढून तुम्ही आचार्य आहे. आम्हाला तर काय जमत नाही त्यातलं. बोलाचा भात आणि बोलाची कढी. त्याच्यानंतर काय झालं नाही काय नाही. गावातनं मी आलो निघून इकडे घरी. आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत. गायींना एकदा जागा नाही म्हणजे त्यांची जागा बदलायची, त्यांच्या जागेला बांधायचं आणि त्यांना वैरट टाकायची. दिवस खाली आलाय असा. पक्षी बघा ही किती सुंदर आहे, फुलातला मध पेणारा पक्षी आहे. त्याचं काम चालू आहे, आपल्याकडे लक्ष नाही त्याचं, पण तरी त्याला भीती वाटते. या जवळ जायचा प्रयत्न करतोय, पण आता ह्याच्यापेक्षा जवळ गेलो तर ते उडून जाणार. गेला उडून. आपल्याला महिना 1.5 महिना जाईल का अजून? जाईल की. हा जाईल हो. आता ही महिना कुठला? आता एप्रिल आहे, निम्मा तर झाला. हा मे आणि जून सुद्धा लागते. जून पत्र जाईल वाटतंय मला. कडबा आहे अजून वरचा कडबा आणायचा राहिला, आणून घेतला असता. हे आज पत्ता टाकून घेतलं सगळ्याचं, तर उद्याच्याला पोस्टाने पाठवून द्यायचं. आजच जायचं होतं पण आज सुट्टी आहे ना पोस्टाला. असं झालं. काल बापूने सांगितलं आज सुट्टी आहे म्हणून, की रात्री पत्ता टाकायचं लांबणीवर टाकलं. रात्री झाला असतं सगळं. बस की राहिलं नाही ना का आता पत्ता टाकायचा आपलं. पत्ता टाकायचं नाही राहिलं, पण पॅकिंग करायची राहिली. किती सगळे ऑर्डर आता पाठवायच्या? गावात 4 आहेत त्या ज्वारी बरोबर, आणि शिता 11 का 12 आहेत. कसं नाही तुला उद्या एवढं गाडीवर एवढं जात नाही. एकाच दिवशी नाही, उद्या परवा 2 दिवसात पाठवा. काय का नाही तसं करावं लागेल. एका दिवशी जाणार नंतर 2 हेलपाट करावं लागतं. मला पण यायचं होतं वाडीला. का ग? साडी घ्यायची मला. जाऊ की मी आलो ठेवून. या कशी लगेच पळायला लागले. चिंगीला थोडीशी बरी दिसायला लागली चिंगी. आता हिलाही पालता करा येत नाही ना, कुंडा सिमेंटचा. मग काय तर खावा. पावसाळ्यात सुद्धा काय टेन्शन नाही. हा काय टेन्शन करून टाकली का नाही ह्याच्यात खाते. आणि सगळं धुतल्यावणी करते ती. हा स्वच्छ म्हणजे खाऊन टाकते ते आज सगळं. तिला टाकू फक्त अर्ध. हिला राहिलंय टाकायचं अजून. दिवस मावळतीला गेलाय. डॉन काय करताय? हिने खाल्लं का हो सगळं? हा त्यात काय नाही. काय नाही, सगळं चाटून पुसून खाते ती, पालतं करत नाही ती. मी तुरीचं जी पुढं जाते का थोडंसं पीठ फोलपाट हे सगळं टाकलं होतं गाईला. सगळं खाऊन टाकलं हे ना. य का ग
थांब थांब तुला बी आणायचंय थांब. गेलेत की तिकडे आणायला गेलेत. डन तुझं काय चाललंय? तिकडं कुत्रे आहे ती जाऊ नको तिकडं उगं भांडणाला काय बघते माझ्याकडे. आता ह्यांनी कॅरेट काढलं की तिथे झाकून ठेवावं. होय आपला मुर्गा चांगला राहिला वर्ष होऊन गेलं की धनी मुर्गास म्हणलं आपला चांगला राहिला 2 वर्ष होते नाही वर्ष होऊन गेलं. चांगला वर्ष होऊन गेलं काय नाही अडचण मुर्गासाला अडचण येत नाही काय फक्त ना आपलं कागदवरचा असा खराब झालं की दुसरा टाकलाय पहिला खारुताईने सगळा खराब केला त्यामुळे वरचं थोडंसं एक थर ना खराब झालता ती काढून टाकला मग खालचा मुर्गा सगळा चांगला आहे. तू ठेवू ना हा बरं का होय तसं का वजन मोजल्याने करताय एकदा घेऊ का नको घ्या कशाला टाकायची महागडी तुला एवढं लागत नाही पण ती दोघ आहे ती ना ही एकटीच आहे